हॅलो फ्रेंड्स, संध्याकाळी जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे. आज शनिवार आहे, मग शनिवारी काहीतरी स्पेशल करावं म्हणून यासाठी मी बनवते आहे खानदेशी स्पेशल खिचडी. ती सर्वांची ऑल टाईम फेवरेट असते. छानशी अशी खिचडी मला बनवायची आहे. त्यासाठी मी कांदे, टोमॅटो आणि सगळे त्याचे जे फोडणीचे पदार्थ आहेत ते कुकरमध्ये लावले. मी इंद्रायणी तांदूळाची खिचडी करत आहे, मुगाची डाळ टाकून. इकडे खिचडी लावली गेली. सोबतच मी तूप कडवायला ठेवलेलं होतं, त्याचा गॅस बंद केला. दूध तापत आहे त्या बाजूला. आता मी बनवते आहे कॉर्न आणि कांद्याचे पकोडे. म्हणजे शनिवार आहे, मला काहीतरी स्पेशल बनवायचं होतं. याचाच बेतमध्ये मी कॉर्न आणि कांद्याचे पकोडे बनवले. हे एवढे टेस्टी बनतात. सोपी रेसिपी आहे. 2 कॉर्न माझ्याकडे पडलेले होते. अमेरिकन स्वीट कॉर्न होते हे, म्हणजे अगदी सॉफ्टवाले असतात ना ते. त्यांना मी मिक्सरमध्ये न काढता या चॉपरमध्ये त्यांना क्रश केलेलं आहे, जेणेकरून त्यांचं जे टेक्स्चर आहे ते टिकून राहील. त्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ कालवलं आहे, म्हणजे जेवढं लागेल तेवढं, त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं. थोडंसंच वरून पाण्याचा हबका दिला होता. यामध्ये मी टाकते आहे भरपूरसा कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, हळद, अख्खे ओवा, बडीशोप आणि धने असं मी त्यामध्ये टाकलं आहे. हे सगळं मी छानपैकी मिक्स करून थोड्या वेळ बाजूला ठेवलं होतं आणि त्याची मी आता भजी करायला घेते, म्हणजे पकोडे करायला घेत आहे. आणि पकोडे तळत असतानाच माझा या ठिकाणी डान्स, गाणे सुरू आहेत. असं मी एन्जॉय करत करत स्वयंपाक करते. माझं असंच आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेते. आणि पहा, हे पकोडे एवढे सुंदर आहेत की करता करताच थोडे थोडे लंपास होत आहेत. इतके छान आणि इतके क्रिस्पी, म्हणजे बाहेरून क्रिस्पी आतून नरम आणि चवीला अगदी भन्नाट असे पकोडे तयार आहेत. खिचडी आणि पुदिन्याच्या चटणीसोबत ते एन्जॉय केले.